लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। राज्य सरकारने घेतला लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय। अखेर आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही, कारण की आता साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। राज्य सरकारने एका पाठोपाठ एक अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आता जाहीर केले असल्यामुळे आता चांगलीच रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही। यामध्ये आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी साधारणतः 2984 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला होता। त्याचनुसार आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच आता डीबीटीच्या माध्यमातून जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सोबतच आता राज्य सरकारने बैठकीमध्ये 2 ते 3 महत्त्वाचे निर्णय घेतले असून यामध्ये आता जून महिन्याचा 12वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा आणि अतिशय मोठा निर्णय म्हणजे आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपये देखील देत आहे आणि आता 40,000 रुपयांचे वाटप देखील सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। सोबतच आता राज्य सरकारने या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। म्हणजेच की आता पहिला टप्पा वाटप सुरू या ठिकाणी होत असल्यामुळे आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता 2 ते 3 टप्प्यांमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता सर्वात आधी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि हे नेमके 18 जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता सर्वात आधी नो बँकेमध्ये थेट पैसे वितरित होणार आहेत आणि यामध्ये बँकांची यादी पण आता राज्य सरकारने जाहीर केली असून आता डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की आता सर्वात आधी नो बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि या नो बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचा जर अकाउंट असेल तर चांगलीच रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे जमा होतील। मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आहे। म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा आता पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल, म्हणजेच की लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला जर मिळवायचे असतील तर याच्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत। तुम्ही घर बसल्या देखील हे 2 महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता आणि हे 2 महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत। तर मग आता कोणते 2 महत्त्वाचे कामे केले तरच जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर आता 12वा हप्ता सर्वात आधी कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या नो बँकेमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी फक्त
तुम्हाला आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुम्ही जर व्हिडिओला शेवटपर्यंत जर पाहत गेला तर तुमचा चांगलाच फायदा होणार आहे। म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा, एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि जून महिन्याचा हप्ता लवकर कसा मिळवायचा, त्याचबरोबर आता राज्य सरकारने कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत सर्व काही मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत। फक्त आता लक्षपूर्वक आहे का, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पत्रकार परिषद बैठक पार पडली आहे। म्हणजेच की आता बैठकीमध्ये राज्य सरकारने मोठे निर्णय या ठिकाणी घेतले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जून महिन्याच्या हप्त्याच्या आता थेट बँक खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत। साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की जो मे महिन्याचा 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे, त्यासाठी राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता। त्यानुसार आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता महिलांसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत। यामध्ये आता जो गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आहे तो देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की आता जून महिन्याचा 12वा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे आणि त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। यामध्ये वर्षाचे 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। पहिला हप्ता 830 रुपयांचा, दुसरा हप्ता 830 रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपयांचा। म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 2,490 रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती वर्षाचे 2,490 रुपये जमा होणार आहेत आणि याच अंतर्गत आता पहिला हप्ता म्हणजेच की 830 रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। याच्यासाठी देखील तुम्हाला छोटंच काम करावं लागणार आहे। त्याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस तो तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज किंवा नोंदणी करू शकता आणि तुम्ही जर अर्ज किंवा नोंदणी केली आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र जर ठरला तर तुम्हाला 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज किंवा नोंदणी करून घेऊ शकता। त्याचबरोबर आता राज्य सरकारने अजून महत्त्वाची घोषणा केली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत। फक्त आता लक्षपूर्वक आहे का, आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे, कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असून आता लगेचच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र आता 12व्या हप्त्याचा म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। तुम्ही घर बसल्या देखील हे काम करून घेऊ शकता आणि हे कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यानंतर आता दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की आता एकूण 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे। यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे त्यानंतर पुणे। म्हणजेच की दुसरा जिल्हा आहे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 100 ते 150 कोटी रुपयांचा निधी आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे भंडारा असेल,
त्यानंतर गोंदिया आहे, चौथा जिल्हा गोंदिया. या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठाचा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर 5वा जिल्हा आहे बीड असेल, 6वा जिल्हा लातूर आहे. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे. 7वा जिल्हा परभणी आहे. त्यानंतर 8वा जिल्हा नांदेड आहे. या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 9वा जिल्हा या ठिकाणी पालघर असेल, 10वा जिल्हा धुळे असेल. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे. त्यानंतर 11वा जिल्हा नंदुरबार आहे. त्यानंतर 12वा जिल्हा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जालना असेल. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 13वा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर झाला आहे. त्यानंतर पालघर झाला आहे. त्यानंतर मुंबई असेल, म्हणजेच की 13वा जिल्हा मुंबई आहे. त्यानंतर 14वा जिल्हा या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता रत्नागिरी असेल. या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा म्हणजेच की चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्यानंतर 15वा जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या. तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आता 15वा जिल्हा अमरावती असेल. त्यानंतर नागपूर असेल, 16वा जिल्हा. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप होणार आहे. त्यानंतर 17वा जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर असेल आणि 18वा जिल्हा या ठिकाणी वर्धा असेल. या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये आता हप्त्याचे वाटप होणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे. त्याबरोबर आता कोणत्या नो बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील आपण पाहत आहोत. आता लक्षपूर्वक ऐका आणि या नो बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला देखील सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता आता मिळणार आहे. तर आता यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की HDFC बँक आहे. या देखील बँकेमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आता सर्वात आधी जमा होणार आहे. त्यानंतर SBI बँक असेल, या देखील बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होणार आहे. त्यानंतर ICICI बँक असेल, त्यानंतर बँक ऑफ बरोडा आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, त्यानंतर पोस्ट बँक असेल, त्यानंतर IDBI या देखील बँकेमध्ये आता हप्ता लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर ॲक्सिस बँक असेल किंवा त्यानंतरची जी बँक पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की कॅनरा बँक असेल. या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की साधारणतः नो बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बँकेमध्ये म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होईल. पहिल्या टप्प्यामध्ये नो बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की सर्वात आधी नो बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे. मी पुन्हा एकदा नावे सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. HDFC बँक असेल, SBI बँक आहे, ICICI बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ बरोडा आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, त्यानंतर पोस्ट बँक आहे, त्यानंतर IDBI बँक आहे, त्यानंतर कॅनरा बँक असेल आणि त्यानंतर ॲक्सिस बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकेमध्ये हप्ता सर्वात आधी जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे. त्यानंतर आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि त्यानंतर जो जून महिन्याचा 12वा हप्ता मिळवण्यासाठी कोणते 2 महत्त्वाचे कामे करावे लागतील ते देखील आपण पाहतच आहोत. फक्त आता लक्षपूर्वक ऐका. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकार आता लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य म्हणजेच की कर्ज देणार आहे. तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही 40,000 रुपयांचे कर्ज काढू शकता. याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. म्हणजेच की तुम्ही अर्ज किंवा नोंदणी केली तर तुम्ही देखील लाभासाठी पात्र ठरू शकता आणि तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्हाला एकूण 40,000 रुपये मिळणार आहेत आणि ही 40,000 रुपयांची रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही. तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार असल्यामुळे तुम्हाला आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की तुम्ही जर 40,000 रुपयांचे कर्ज जर काढले तर तुम्हाला कर्ज भरण्याची गरज नाही. तुमचा लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता तुम्हाला देता तो बँकेकडे ओढला जाणार आहे. हा देखील राज्य सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला जर एकूण 40,000 रुपयांचे कर्ज जर काढायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज किंवा नोंदणी करू शकता.
आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी 2 महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे, कारण की राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी केली असून आता आधार लिंक बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आदिती तटकरे यांनी आता ही माहिती दिली आहे, म्हणजेच की तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आता जून महिन्याच्या 12 हप्त्याचे पैसे जमा होणार असल्यामुळे आता तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही ई-KYC देखील करून घ्या, कारण की ई-KYC देखील आता राज्य सरकारने अनिवार्य केले असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी ई-KYC करून घ्यावी लागणार आहे, कारण की हे 2 महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।